घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तर महायुतीच्या 6व्या उमेदवारासंदर्भात सस्पेन्स अजूनही कायम आहे. उमेदवार द्यायचा की नाही यावरती काल रात्रीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. 6वा उमेदवार दिल्यास मतांची जुळवाजुळव कशी करणार यावरही चर्चा होणार आहे. सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. सुशांत सावंत अपडेट देतील. सुशांत. अमोल, आपण बघतोय राज्यसभा निवडणुकींचा नामांकनाचा जो अर्ज भरायचा आहे तो उद्या शेवटची तारीख आहे. त्याआधी देखील महायुतीमध्ये काही सस्पेन्स कायम आहेत. महायुतीचा 6वा उमेदवार राज्यसभेसाठी द्यायचा का याबाबत काल रात्री चर्चा झाली. काल रात्री जवळपास 2.5 तास मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदीर्घ चर्चा झाली. मात्र तरी देखील अजून ठरलेलं नाही की राज्यसभेसाठी महायुतीचा 6वा उमेदवार द्यायचा की नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतं जी आहेत, मतदान जे आहे ते दाखवून करायचं असतं. त्यामुळे मतांची जुळवाजुळव कशी करणार, जर आपल्याला उमेदवार दिला तर तो निवडून कसा आणायचा याची चर्चा जी आहे ती कालच्या बैठकीत झाली आहे. त्यामुळे महायुती आता खरंच 6वा उमेदवार देत आहे का की ही निवडणूक बिनविरोध करते का ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अमोल. सुशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. इकडे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे. त्यांच्या नाकातून